कमी आणि माणूस बळ याला लय मोठा माणूस बळ लागते अशा प्रकारे आता आधुनिक यंत्र आली आहेत, मुरघास तयार होतोय, चाऱ्या बिऱ्याच्या सुविधा झालेल्या आहेत। एक माणूस 10-20 गाया सांभाळून मजूर घेऊन करू शकतो, काही अडचण नाही। त्यामुळे तरुणांना या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे। सगळ्यांनी त्याच्याकडे धंदा म्हणून पाहिलं पाहिजे। हा उगाच पार्ट टाइम उद्योग म्हणून याच्याकडे जर पाहिलं तर मग काय तोट्याचं काम येते, पण फुल टाइम व्यवसाय हा केला पाहिजे। नमस्कार, मी सुदामराम बाजोरी, मुक्काम पोस्ट पिंपरी पेंढार, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। मी 2008 साली या गाई धंद्याला सुरुवात केली। सुरुवातीला मी एक गाय घेतली होती, थोडी वयस्कर गाय होती, मग ती कमी भावात भेटली, ती गाय घेतली। पण ती गाई भरपूर दूध द्यायला लागली, 20-22 लिटर दूध द्यायची। मग त्या गायची आम्ही जोपासना केली, तिच्यापासून कालवडी तयार करता 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 आम्ही नंतर त्या एकाच गायीच्या जवळजवळ 6-7 गाया तयार केल्या आणि गोठा आमचा भरत गेला। जवळजवळ 10-12 गायांपर्यंत आम्ही गाया वाढवल्या, 150-200 लिटर दूध घातलं। नंतर असं करता करता आम्ही ते एका ब्रीडिंग व काम करायला सुरुवात केली आणि मग अशा चांगल्या प्रतीच्या कावडी गोठ्यात तयार केल्या, काही विकल्या। दरवर्षी आम्ही 2-3 कावडी तयार करतो आणि 2-3 विकतो, काही ठेवतो चांगल्या, काही वयस्कर गाय विकून टाकतो। असं 15 वर्ष हा धंदा आता चालू आहे जवळजवळ आणि हा धंदा नफ्यात आहे, आम्हाला काही अडचण नाही। लोक जे म्हणतात या धंद्यात परवडत नाही, ते फक्त दुर्लक्ष केल्यामुळे परवडत नाही। बाकी या धंद्यात आम्हाला आतापर्यंत कधी काही अडचण आली नाही। आमच्याकडे तर भरपूर प्रगती झाली, वर्षाला आम्हाला भरपूर यातून नफा भेटतोय, 8-10 लाख तर सहज नफा दरवर्षी आम्हाला आतापर्यंत मिळत गेला, कधीच काही अडचण आली नाही आतापर्यंत। गायांचा काय प्रॉब्लेम नाही, गायांकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं, 2 टाइम धुतल्या बितल्या, व्यवस्थित काळजी घेतली तर वैद्यकीय खर्च बनावा एवढा येत नाही। खाद्य बिद्य आम्ही पहिल्यापासून हिंदुस्थान फीडचं खाद्य घालतोय। खाद्यात आम्ही सरकी मका बिका कधी काय घातली नाही, फक्त याच्या आतापर्यंत आम्ही हिरा घालायचो, आता रत्नराज घालतोय। आम्ही खाद्यामध्ये कंटिन्युटी ठेवली, खाद्यात बाकी काय बदल केला नाही। आता मुरघास आणि हाती गवत मिक्स करून आम्ही 2 टाइम घालतो, आम्हाला काही अडचण नाही। माझ्या या सर्व कामामध्ये माझा मुलगा, बायको आणि सून या सर्वांचं सहकार्य लाभत, सगळे आपापल्या परीने भरपूर काम करतात। मी माझ्या गोठ्यात 21 दिवसापासून हिंदुस्थान फीडचं गोवत्स स्टार्टर चालू करतो आणि जवळजवळ 7 महिने ते घालतो। त्याचे फायदे असे होतात का कालवडी सुदृढ राहते। 7व्या महिन्यानंतर 12व्या महिन्यापर्यंत मी माझ्या कालवडीला हिंदुस्थान फीडचं गोवत्स गोवर हे खाद्य घालतो। त्याचा परिणाम कालवडीची प्रजनन क्षमता वाढती, प्रजनन चक्र व्यवस्थित होतं, कालवडीचे वजन वाढतं, तब्येत भक्कम होती आणि कालवडी एक पटापट वाढ घेतात आणि त्यामुळे कालवडी लवकर लागतात, म्हणून आम्ही ते गोवर घालतो। कालवड लागल्यानंतर आम्ही त्यांना हिपर चालतो, हिपर चारल्यामुळं कालवडीची हाडं बळकट होतात, काशीचा विकास होतो, गर्भाशयाची चांगली वाढ होती। आम्ही कालवडीला 9व्या महिन्यात लागल्यावर हिंदुस्थान फीडचं वात्सल्य खाऊ घालतो। वात्सल्य चालू केल्यावर त्यांच्या कासचा आकार, परत सगळी तब्येत चांगली राहते आणि गेल्यानंतर त्यांचा जार पडायला अडचण येत नाही, बाकीची कुठल्याही डॉक्टरची गरज पडत नाही, एकदम ते मोकळ्या खाली होतात आणि पुढे त्यांची काही अडचण राहत नाही, व्यवस्थित दूध द्यायला सुरुवात करतात। स्थानिक संस्थेमध्ये आम्हाला कमी गायींमध्ये जास्त दुधासाठी बऱ्याच वेळा पुरस्कार भेटलेला आहे। मी सुरुवातीला स्वतःच्या सायकलवर गवळ्यांच्या घरी 1-2 पोती नेऊन द्यायला सुरुवात केली। मग लोकांना ते विश्वास पटला, म्हातारी बितारी माणसं सगळी माझ्याकडे घ्यायला लागली। नंतर जरा थोडे मोठे गोठेवाले होते, त्याला मी डायरेक्ट खाद्य नेऊन द्यायला सुरुवात केली। मग सगळी लोकांना सर्व्हिस भेटल्यामुळे लोक सगळी माझ्याकडे वळाली आणि खाद्य घ्यायला सुरुवात केली लोकांनी। ज्या खाद्य व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळेला आताचा आणि पूर्वीच्या काळाकडे जर वळून पाहिलं तर जमीन आसमानाचा फरक आहे। मला कधी वाटलंही नव्हतं आपल्या एवढं खाद्य क्षेत्रामध्ये आपण पुढे जाऊ आणि एवढा धंदा भरभराटला येईल अशी कधी खात्री वाटली नव्हती। पण कंपनीची काही लोक लोकांनी वेळच्या वेळेला सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्य त्यांचं ऐकून धंद्यात मी वेळोवेळी वाढ करीत गेलो आणि चांगल्या पद्धतीने माझा धंदा चालू झाला। मी हिंदुस्थान फीडचं खाद्य विकता हिंदुस्थान फीडच्या अधिकारी, डॉक्टर लोक यांचं भरपूर सहकार्य लाभलं। त्यांची डॉक्टरची टीम वेळोवेळी काय अडचण आली तर आम्ही त्याला गोठ्यावर बोलवतो, ते फोन केला काही येतात, काही अडचण असल्या लगेच दूर करतात। बाकीच्या गोठ्यांवर त्यांनी बऱ्याच वेळा व्हिजिट दिल्या, लोकांचा त्यांच्याशी संपर्क वाढला आणि कोणाची काय अडचण असेल तर त्यांनी ती
दुरुस्ती केली. मी हा खाद्य व्यवसाय सुरू केल्यानंतर आमच्या आसपास भरपूर खाद्याची भरपूर दुकानं होती, पण मी हिंदुस्थान सोडून कुठलं खाद्य विकलं नाही. आणि हिंदुस्थान फीडची या क्वालिटीमुळं आणि क्वालिटी लोकांपर्यंत पोहोचवायचं आम्ही काम केलं. वेळोवेळी लोकांना सांगितलं असे खाद्य तुम्ही आता घालून पहा, त्यांच्याकडे आम्ही ते पोहोचवलं. आणि क्वालिटी पाहून लोक जी आमच्याकडे आली, जी जॉईन झाली, ती परत गेली नाही. त्यांनी आजपर्यंत कोणीही खाद्य बदली केलं नाही. त्यामुळे आमचा धंदा वाढत गेला. ज्या गवळ्यांना गाई धंद्यात उतरायचंय अशा लोकांसाठी हा धंदा एकदम चांगला आहे. पण वेळेला महत्व आहे. वेळेत काम केलं पाहिजे. काम काही लई नाही, पण नियोजन वेळेत केलं पाहिजे. चारा वेळेच्या वेळेला घातला पाहिजे. त्यांचं धुणं, त्यांचं लसीकरण, सगळ्या गोष्टी जर वेळेच्या वेळेला केल्या तर हे भरपूर चांगलं क्षेत्र आहे. याच्यावर मोठ्या अजून प्रगती करायला भरपूर जागा आहे. आता मुक्त कोट्याची संकल्पना आली, अशा अजून गोष्टी आलेल्या आहेत. सगळ्या गोष्टींचा विचार करून हा धंदा लय मोठ्या प्रमाणावर करता येण्याजोगा आहे. कमी माणूस बळ याला लय मोठा माणूस बळ लागते. अशा प्रकारे आता आधुनिक यंत्र आलेली आहेत. मुरघास तयार होतोय, चाऱ्या बिऱ्याच्या सुविधा झालेल्या आहेत. एक माणूस 10-20 गाया सांभाळून मजूर घेऊन करू शकतो, काही अडचण नाही. त्यामुळे तरुणांना या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. सगळ्यांनी त्याच्याकडे धंदा म्हणून पाहिलं पाहिजे. हा उगत पार्ट टाइम उद्योग म्हणून याच्याकडे जर पाहिलं तर मग काय तोट्याचं काम येते. पण फुल टाइम व्यवसाय केला पाहिजे.